नमस्कार मंडळी. सकाळी सूर्योदयापूर्वीपासूनच आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सूर्योदयाला पहिलं सत्र सुरू झालं आणि बघता बघता आपली 5 सत्र संपलीसुद्धा. 6व्या सत्राची सुरुवात होती आहे. संगीतप्रेमी अध्यापक जे विविध विभागात काम करतात, पु ल देशपांडे म्हणतात त्यानुसार की उपजीविकेसाठी, पोटा पाण्यासाठी वेगळा उद्योग अवश्य करा, पण मनाने मात्र कला जपलीच पाहिजे. हा उपजीविकेचा व्यवसाय तुम्हाला जगवेल, पण ती कला तुम्ही का आणि कसं जगायचं ते तुम्हाला सांगून जाईल. शब्द थोडे इकडे तिकडे झालेत माझे बोलताना, पण यातला अर्थ आपण लक्षात घेऊयात. आणि हे विविध विभागात काम करणारे आमचे अध्यापक आणि आमचे मुख्य आधारस्तंभ आमचे पालक यांची जोडी आता आपल्यासमोर हे संपूर्ण सत्र सादर करणार आहे. त्यामुळेच या सत्राची सगळी सूत्र आपल्याकडे अध्यापन करणाऱ्या आणि पालक पण असलेल्या अशा माधवीताई सांभाळणार आहेत. त्यामुळे पुढची सगळी सूत्र माधवीताईंकडे. नमस्कार. पालक अध्यापक या गटाच्या या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सद्गुणांच्या आणि सद्विचारांच्या आधारे आपलं व्यक्तिमत्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण नेहमीच उपयोगी पडतं. आपल्या मनातील विकारांचं उच्चाटन करण्यात नामसाधना प्रभावी आहे. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो आणि अहंकार गळाला तर संकुचितपणाही नाहीसा होतो. अशाच आशयाचं विठ्ठलाचं नामस्मरण करणारं गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत सौ शर्मिला शिंदे. नाम गाऊ नाम घेऊ नामे विठोबाला गाऊ. याच्यानंतर योगिनीताई तयार राहतील. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. ऐक ना दर्शन, यालात माईक लावूयात आपण. ह्याच्यात लावलाय मी, माईक लावूयात. एक माईक असेल तर द्या. वायर सापडत नाहीये का? सगळ्यांना नमस्कार. आज खूप आनंद होतोय की मी या शाळेची विद्यार्थिनी पण आहे, माझी विद्यार्थिनी आहे आणि आता पालक अध्यापक म्हणून पण काही काम चालू असतं आणि आता पालक म्हणून सादरीकरण करते स्वरयज्ञमध्ये. संत नामदेवांचा एक अभंग सादर करते.
नाम गाऊ नाम घेऊ नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे हो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आ आ आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू टाळवीणा घेऊन हाती टाळवीणा घेऊन हाती टाळवीणा 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 घेऊन हाती केशवराजे गाऊ गीती केशवराजे गाऊ गीती नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू नामे विठोबाला वाहू
वा शर्मिलाताई, खूप छान. भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या या गाण्याबरोबरच या वा आता या भावगीतांच्या सत्राची खूप छान वातावरण निर्मिती झालेली आहे. श्रोते हो, आपण ज्या सुवर्ण क्षणाची आतुरतेनं वाट बघत आहोत तो क्षण आता अगदी काही दिवसांवरच जवळ आलेला आहे. श्री क्षेत्र अयोध्येत श्री रामरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. याच रामरायाचा गुणगान करणारं गीत आता आपण ऐकणार आहोत. आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा सादर करत आहेत योगिनीताई कुलकर्णी. हॅलो हॅलो, येतो आवाज? आत्ता जसं ताईंनी सांगितलं तसं अयोध्येचं पण एक कारण आहे हे गाणं मी सिलेक्ट करण्याबद्दल. आणि समर्थांची ही जी रचना आहे त्याचं विशेष मला खूप आवडतं, कारण ही दाम यमक नावाची रचना आहे ज्याच्यामध्ये पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द आहे. ऐकताना जाणवेल आणि अर्थसुद्धा खूप सुंदर आहे. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. भक्ताची
मंजुताई नेहमीप्रमाणेच सुरेल आणि खूप सुंदर. अशाच छान दर्जेदार गाण्यांनी ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे, यात काही शंकाच नाही. श्रोते हो, डोळ्यांची कमळं, ओठांची डाळिंब, मोत्याची झालर, हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या नजरेसमोर काय येतं हो? मला तर आठवण येते ती कवी योगेश यांच्या एका सुंदर गीताची, ज्याला संगीत दिलेलं आहे आनंद घन यांनी आणि गायलेलं आहे लता दिदी आणि उषाताई यांनी. हेच गाणं आपल्यासमोर सादर करत आहेत अबोली सप्रे आणि मयुरी जेजुरीकर. हॅलो हॅलो चेक. हा तू घे, तो मला दे. हॅलो हॅलो. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग. रुपयाचं खांब तेला मोत्याची झालर. रुपयाचं खांब तेला मोत्याची झालर. राजाच्या रंगमाली पराची मोगाली. राजाच्या रंगमाली पराची मोगाली. जरीचा चांदवा रेशमी शिंगार. जरीचा चांदवा रेशमी शिंगार. गडनी सजनी गडनी सजनी ग. गडनी सजनी गडनी सजनी ग. राजाच्या रंगमाली राणी की रुसली. राजाच्या रंगमाली राणी की रुसली. बोलना हसना उदास नजर. बोलना हसना उदास नजर. राजाच्या रंगमाली राजानं पुसिल. राजाच्या रंगमाली राजानं पुसिल. डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब. डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब. राजाच्या रंगमाली राणी वो सांगते. राजाच्या रंगमाली राणी वो सांगते. सोन्या सोन्याईन माल कशाला बडिवार. सोना सोन्याईन माल कशाला बडिवार. मायेच्या पुतापायी राणी गरडीते. मायेच्या पुतापायी राणी गरडीते. अस्वांची गंगा वाहते भिजीला पदोर. अस्वांची गंगा वाहते भिजीला पदोर. गडनी सजनी गडनी सजनी ग. 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 गडनी आणि सजनी करत म्हटलेलं हे गोड गाणं या दोन्ही गडनी आणि सजनींनी अतिशय सुंदररित्या सादर केलेलं आहे.
आत्ता आपल्या घरातलं, घराबाहेरचं, आजूबाजूचं, सोशल मीडियावरचं सगळंच वातावरण अगदी राममय झालेलं आहे. आणि आपण सगळेच जण 22 जानेवारी या ऐतिहासिक क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघतो. श्रीरामांच्या गुणाचं, शौर्याचं वर्णन करणारं हे गीत श्री तुलसीदासांनी 16व्या शतकातच लिहून ठेवलं होतं. हे गाणं सादर करण्यासाठी आपल्यासमोर आलेल्या आहेत वृंदाताई गाडगीळ. श्रीरामचंद्र कृपालू भजन. एवढंच आहे. हॅलो. श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम्. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम्. नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणम्. श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम्. श्रीराम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरज सुंदरम्. पटपीतमान उतडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम्. श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम्. श्रीराम श्रीराम
जर तर त्या प्रभू रामचंद्राची संगीत सेवा केली तर ती कशी बरं पोचणार नाही रामरायापर्यंत. छान वृंदाताई. गणपती म्हणजे बुद्धीची देवता. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाला साकडं घालून करत असतो. हा आजचा आपला संगीत यज्ञ अविरतपणे चालू राहावा यासाठी आपण त्या विघ्नहर्त्याला आवाहन करूया. आणि हे आवाहन करण्यासाठी येत आहेत संजीवनीताई अरणीकर. तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, माझ्या द्यावे एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुखावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती, त्याची घडावी संगती. धरणी धरायसे द्यावे, धरणी धरायसे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे, तुझ शरण 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 आलो, पतित मी जाण, पतित जाण आलो, पतित मी जाण. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे इक्षुच्या पदरा, माझी दे करुणा, तुझ लागी गजानना, गजानना, तुझ लागी गजानना, गजानना, माझा द्यावे एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता. धन्यवाद. एक विनंती आहे फक्त, आपल्याला सगळ्यांच्या सादरीकरणाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपलं गाणं झालं तरी आपण पूर्ण वेळ थांबून कार्यक्रमाचा आनंद घेऊया. श्रोते हो, नाट्यसंगीत म्हणजे भावगीत आणि शास्त्रीय संगीत या दोन्हीचा एक सुंदर मिलाफ. शब्दांचं महत्त्व आणि अर्थ म्हणजेच भावनांना न्याय देत काहीसे उपशास्त्रीय पद्धतीने नाट्यसंगीत गायले जाते. संगीत सुवर्ण तुला या नाटकातील एक गीत आपल्यासमोर सादर करीत आहेत अंगणी पारिजात फुलला, स्नेहलताई मार्लेगावकर.
नमस्कार. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मुक्तिसोपान संगीत विद्यालयाचे. एक गाण्यातून समिधा टाकण्याची संधी आम्हाला मिळाली संगीत यज्ञात. आणि हे गाणं निवडण्यामागचं कारण हे आहे की विद्याधर गोखले लिखित आहे हे गाणं आणि त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे हे. त्याच्यामुळे नाट्यगीत गाण्याचा प्रयत्न करते. आणि हे भावगीत बेस असं नाट्यगीत आहे, पूर्णपणे नाट्यगीत असं नाही म्हणता येणार आहे. पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी. बहरत याला काय माझिया, बहरत याला काय माझिया, बहरत याला काय माझिया. प्रीतीचा आला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला. बहरत याला बहरत याला बहरत याला बहरत याला काय माझिया. प्रीतीचा आला बहरत याला काय माझिया, बहरत याला काय माझिया. प्रीतीचा आला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला. धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला. धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा गंध पसरला.
स्नेहलताई नेहमीप्रमाणेच खूप छान सुंदर. सगळ्या सहभागींना एक विनंती आहे, कार्यक्रम झाल्यानंतर प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणी इथून जाऊ नये. आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची एक फार मोठी परंपरा लाभलेली आहे. नामस्मरण, चिंतन, मनन, संकीर्तन या भक्तियोगाच्या माध्यमातून अविरतपणे विठ्ठलाच्या नामाचा इथं अखंड जयघोष चालू असतो. असंच एक वारकरी संप्रदायातील श्री नामदेवांचं एक भजन ऐकूयात. जणी तुझी दृष्टी लागो. सादर करतायत आपल्या विठाबाई वाघमारे. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला, तेने माझ्या
आपणही यात कुठेच मागं नाही आहोत हे विठाबाईंनी दाखवून दिलं आहे. अतिशय सुंदर अभंग त्यांनी आपल्यासमोर सादर केलेले आहे. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा असं आपण म्हणतो. ही आपली रखुमाई जर रुसली तर कसं चालेल हो. या रुसलेल्या रखुमाईला समजूत घालण्यासाठी तिची कवीनं कोणत्या शब्दात वर्णन केलं आहे हे सांगण्यासाठी येत आहेत आपल्या स्वातीताई गायकवाड. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी. सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी. सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. रखुमाई 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 रखुमाई. तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई. घेई पदरात आम्हावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान. देई वरदान हो तुझ्या पालखीचे होई. रखुमाई 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 रखुमाई. तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास. तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई. तू माईचा सागर आम्ही उपडी घागर. आता करू रे जागर हो दे उतराई. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार पेलना. कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या. उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा. ही आणि अशी अनेक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीतं आणि कविता ही तर कवी संदीप खरेंच्या कवितेचं वैशिष्ट्य.
संदीप खरेंची कविता माहीत नाही किंवा आवडत नाही अशी व्यक्ती खरं तर विरळच. आता आपल्यासमोर आपले पालक मिलिंददादा धारवाडकर सादर करतायत आताश आम्ही फक्त रकाने भरतो. कवी संदीप खरे. हॅलो. संदीप सलील पुण्यात भरपूर फेमस आहेत. त्यांचं आयुष्यावर बोलू काही मोठा अल्बम आहे. त्यातलाच एक अल्बम नामंजूर, त्यातली एक कविता मी सादर करतो आहे. संदीपनी लिहिलेली आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेली. कविता अगदी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, पण तरी मी गाणार आहे. आणि म्हणजे तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या अशा धर्तीवरची कविता आहे. त्यामुळे मला आता काळी 2ही नको आणि काळी 4ही नको आहे. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. व्याप नको मज कुठलाही अनताप नको आहे. उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे. व्याप नको मज कुठलाही अनताप नको आहे. उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे. या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला. मी न छळावे त्यांनी छळू नये मजला. बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. आता आता छाती केवळ भीती साठवते. डोंगर बघता उंची नाही खोली आठवते. आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी. आता नाही रात्र ही उरली पूर्वी गत हौशी. बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. कळून येता जगण्याची या इवलिशी त्रिज्या. उडून जाती अत्तरा परी जगण्याच्या मौजा. दारी नाही फिरकत कुठला नवा छंद टाळा. राखण करीत बसतो सदैव कंटाळा. कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो. आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. छान, सुंदर. आता पुढचं गीत आपल्यासमोर सादर करत आहेत रेश्माताई पवार. आवाज मोठा आहे माझा. फार मोठा आवाज आहे माझा. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम.
छान रेश्माताई, मस्त. याच्या पुढचं सादरीकरण करतायत आपलेच पालक श्रीयुत विजयदादा कदम. गाण्याचे बोल आहेत केशवा माधवा. नमस्कार. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांचं यमुना काठी. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांचं यमुना काठी. नंदा घरच्या गाई हाकिशी गोकुळी आडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. छान विजयदादा, मस्त. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. कार्यक्रमाचं शेवटचं गीत सादर करण्यासाठी येत आहेत स्नेहलताई पटवर्धन. गाण्याचे बोल आहेत मागे उभा मंगेश.
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जटाजूट माथ्यावरी चंद्रकलाशी धरी जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकलाशी धरी सर्पमाळ रुळे उरी सर्पमाळ रुळे उरी चिता भस्म सर्वांगास चिता भस्म सर्वांगास लिंबुनी राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जन्म जन्मांचा हा योगी संसारी अनंत भोगी जन्म जन्मांचा हा योगी जन्म जन्मांचा हा योगी संसारी अनंत भोगी विरागी की म्हणू भोगी विरागी की म्हणू भोगी शैलसुता संगे गंगा शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढून त्यांनी या सत्रासाठी आपला वेळ दिला आणि आपली संगीत सेवा रुजू केली यासाठी सर्वांची आभारी आहे. आता मी अनघाताईंना आणि चारुताताईंना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सहभागींना प्रमाणपत्र द्यावं. इथे आता सगळ्या सहभागांनी एकत्र आलं तरी चालणार आहे. वर मी काढते ना. माधवीताई इकडे प्रतीक्षा काढेल ना फोटो प्रतीक्षा काढेल फोटो तुम्ही नाव एक एक मी देते त्यांच्यात
योगिनीताई कुलकर्णी, टाळ्या वाजवूयात आपण सगळेच. विठाबाई वाघमारे, स्नेहलताई मार्लेगावकर, स्नेहल पटवर्धन, शर्मिला शिंदे, रेश्मा पवार, अबोली सप्रे, सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, तेव्हा 1-2 मिनिटासाठी आपण थांबूयात फक्त इथेच. विजय कदम, मिलिंददादा धारवाडकर, दुसरा कोण संजीवनी अर्णीकर, कोण राहिलं आता? स्वातीताई गायकवाड, माधवीताई पोद्दार, फोटो काढायचा आहे. शिकवलंच नाही आपल्याला, एका वाक्यात शिकवलंच नाही. बरं, कार्यक्रम चालू झाला. काय घ्यायचं का म्हणा? काय घेऊ? आता घेऊ.